पुंडलीकवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय। प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवनसूत हनुमान की जय। उमापति महादेव की जय। श्री नवनाथ महाराज की जय। 84 सिद्धनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री नवनाथ भक्तिकथासार अध्याय 34। अध्यायाच्या सुरुवातीला ग्रंथ करते भगवंताची स्तुती स्तवन आणि जय जयकार करू लागलेले आहेत। हे भगवंता, तू कसा आहेस? तर रघुकुळाचं भूषण असलेला आणि जटायूचा उद्धार करणारा, जटायूला मुक्ती देणारा, तरी हे प्रभू रामचंद्रा, हे भगवंता तुझा जय जयकार असो। तरी आता कथा प्रसंगानं पुढे जे नवरस आहेत ते नवरस श्रोत्यांना अनुभवता येतील अशा पद्धतीनं माझ्या बुद्धीला ही कथा सांगण्यासाठी, कथा करण्यासाठी चालना दे। पाठीमागच्या अध्यायामध्ये मच्छिंद्रनाथाचं जे शरीर आहे ते भूमंडळावरती आणलेलं आहे। वीरभद्रांनी त्याच्यावरती भस्म टाकलं आणि दानवासहित वीरभद्राला रणांगणामध्ये पाडलेलं आहे। तरी आता पुढे कथा, वीरभद्र हा मरण पावलेला आहे आणि मग वीरभद्र मरण पावल्यामुळं महादेवांना अतिशय मोह निर्माण झालेला आहे आणि मग मुलाचे, वीरभद्राचे गुण आठवण करून महादेव हे पुत्र मोहानं वेष्टिले गेलेले आहेत। मुख वाळलं गेलेलं आहे, तोंड सुकलं गेलेलं आहे। महादेवांच्या डोळ्यातून घळ घळ अश्रू वाहू लागले, पण न बोलताच पुत्र मोहानं आणि महादेव स्फुंदू स्फुंदू रडू लागले। मनात म्हणू लागलेले, हा पुत्रा धैर्यवान, लावण्यगात्र, विद्या संपन्न, सर्व अस्त्रामध्ये प्रवीण असा तू एक होतास। आहा, दैवहीन मी आहे, माझं पुत्र निधान हातून गेलं। अपार ही गण असून त्याचा काय उपयोग आहे? एक चंद्र जर आकाशामध्ये नसेल तर असंख्य ताऱ्यांचा काय उपयोग आहे? त्याप्रमाणे हे वीरभद्रा, तुझ्याशिवाय हे सगळे जे गण आहेत ते गणहीन वाटू लागलेले आहेत। मोराच्या पिसाऱ्यावरती, सर्वांगावरती डोळे असतात, पण जे देखणे जे 2 डोळे असतात ते जर आंधळे झाले तर त्या सर्वांगावरच्या डोळ्यांना काय किंमत आहे? त्याप्रमाणे हे वीरभद्रा, सगळे गण मला विकळ दिसू लागलेले आहेत। गात्र चांगली असली तरच अंगामध्ये लावण्य, त्या लावण्याला शोभा आहे। एक नाक जर गेलं तर सगळा चेहरा विद्रूप होतो। तसं माझ्या वीरभद्रा विना सगळे गण हे मला अतिशय हीन दीन दिसू लागलेले आहेत। वीरभद्र हा माझा प्राण आहे, तो परत्र लोकाच्या ठिकाणी मला सोडून कसा गेला? असं मनाच्या मनामध्ये पंचवदन महादेव आरंभळू लागलेले आहेत। पण ती जी चिंता आहे, ती जी चिन्ह आहेत, ही गोरक्षनाथांनी ओळखलेली आहेत आणि महादेव दुःखी झाले आणि म्हणून गोरक्षनाथाचं अंतःकरण हे कळवळलं गेलं। मनात गोरक्षनाथ म्हणू लागलेले आहेत, बद्रिकाश्रमाच्या ठिकाणी मला माझ्या गुरुनी मच्छिंद्रनाथांनी तपश्चर्येला बसवलं होतं। त्यावेळेला महादेव माझ्यासाठी रात्रंदिवस श्रम पावले।
आईपेक्षाही जास्त लळा त्यांनी मला लावला. आईपेक्षा माझं रक्षण हे महादेवांनी केलं. आणि असा माझा स्वामी चित्त कोवळा आहे. आणि तोच माझा स्वामी पुत्र मोहानं वेष्टिलेला आहे. आहा तरी म्या काय उपकार केला. अशा स्वामीला मी शिनवलं गेलेलं आहे. अशा स्वामीला मी तुंबळ असं दुःख दिलेलं आहे. असा स्वतःच्या चित्तामध्ये गोरक्षनाथाने विचार केलेला आहे. आणि गोरक्षनाथ हे महादेवाच्या पायावरती साष्टांग दंडवट घालू लागलेले आहेत. म्हणू लागले की हे महादेवा, पुत्रमोहान तुमचं मन हे वेष्टीत झालेलं आहे. तुमचं चित्त हे पुत्रमोहानं दुःखी झालेलं आहे. तरी वीरभद्राला आत्ताच जिवंत करतो, पण त्याची हाडं ओळखून आणावी. इथं खूप राक्षसांचं बंधन झालेलं आहे. आणि राक्षसांची हाडं त्याच्यामध्ये मिसळली गेलेली आहेत. त्या वीरभद्राची हाडं कोणती आहेत? ती हे कृपामूर्ती. माझ्या मनामध्ये शंका येऊ लागलेली आहे. कारण वीरभद्राची आणि राक्षसांची हाडं एकमेकांमध्ये मिसळली. म्हणून माझ्या मनामध्ये संशय वाटू लागला की आता वीरभद्राला कसं जिवंत करावं. तर अशामध्ये जर संजीवनीचा प्रयोग केला तर पुन्हा हे राक्षस जिवंत होतील. आणि मग सगळ्या देवांना सगळ्यांना चिंता लागली जाईल. असं गोरक्षनाथांनी म्हटल्याच्या नंतर महादेव हे कृपामूर्ती आहेत. वीरभद्राच्या सगळ्या अस्थी ज्या आहेत ती वीरभद्राची सगळी हाडं मी ओळखून काढीन असं म्हणू लागले. माझे जेवढे गण आहेत ते माझे गण काय करतात? बसलेल्या असताना, भोजन करत असताना माझ्या नावाचा जप करत असतात. कायेनं वाचेनं बुद्धीनं त्यांनी मला सर्वस्व अर्पण केलेलं आहे. तरी चित्तबुद्धी अंतःकरणामध्ये वीरभद्र हा माझ्या नावामध्ये रमून गेलेला होता. जागृती अवस्थेमध्ये, सुसुप्त अवस्थेमध्ये आणि स्वप्नावस्थेमध्ये माझं नाव हे त्याच्या मुखातून निघत होतं असं महादेवांनी सांगितलं. रणभूमीमध्ये संचार केलेला आहे. आणि मग तिथली जी हाडं आहेत ते उचलून कानाला लावू लागले. अशा पद्धतीनं शोध घेत असताना वीरभद्र जिथे पडलेला होता तिथे अवचटपणानं हात गेलेला आहे. आणि तिथली हाडं उचलून कानाला लावलेली आहेत. त्यावेळेला त्या हाडामधून मंद मंद असा आवाज येऊ लागलेला आहे. शिव 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 असा शब्द महादेवांनी त्या हाडातून ऐकलेला आहे. मग ती हाडं महादेवांनी गोळा केली आणि जिथं गोरक्षनाथ होते त्या गोरक्षनाथांच्या पुढं आणून ठेवली. मग तो विद्येमध्ये प्रवीण असलेला विद्यार्णव सिंह आहे. त्या गोरक्षनाथांनी झोळेमध्ये हात घातलेला आहे. भस्म आपल्या हातावरती घेतलं आणि वीरभद्राच्या नावानं संजीवनी मंत्राचा जप केलेला आहे. संजीवनी मंत्राचा प्रयोग पूर्ण झाला. त्यावेळेला वीरभद्र हा देह धरून उठला गेलेला आहे. आणि मग वीरभद्र म्हणू लागलेला आहे, अरे माझा धनुष्यबाण कुठं आहे तो सांगा. या अपार राक्षसांनी मला व्यापलं गेलेलं आहे. तेवढ्या सगळ्या राक्षसांना मी आत्ताच मारून टाकीन. त्याच्यानंतर तो जो गोरक्ष कुठं आहे त्या गोरक्षाला सुद्धा माझ्या प्रतापानं मी यमपुरीला पाठवून देईल असं वीरभद्र आवेशानं बोलू लागलेला आहे. त्यावेळेला त्याच्या हाताला महादेवाने धरलं आणि म्हणू लागली, हे बापा
आता व्यर्थ शिनू नको आणि व्यर्थाची बडबड करू नको. मग हृदयाच्या ठिकाणी वीरभद्राला महादेवाने धरलेला आहे आणि सगळा वृत्तांत सांगितला. याच्यानंतर महादेव म्हणू लागले, वीरभद्रा, या नाथांच्या बरोबर वैरी करू नको, तर त्यांच्या बद्दल आपुलकी ठेव, नाथांच्या प्रती स्नेह धारण कर. आणि मग गोरक्ष नाथ आणि वीरभद्र या दोघांची महादेवांनी भेट घालून दिली आणि एकमेकांनी एकमेकाचं रक्षण करावं असं महादेवांनी सांगितलं. याच्यानंतर 72,84,00,000 जे शिवगण महाप्रतापी होते ते वायुचक्रामध्ये आकाशामध्ये भ्रमण करीत होते. ते सगळे गोरक्षनाथांनी खाली उतरवले. मग सर्व समुदाय करून गोरक्षनाथांना सगळ्यांनी नमन केलेलं आहे. इकडं तो त्रिविक्रम राजा राज्यवैभवामध्ये गुंतलेला आहे. गोरक्षनाथांनी ते शिवालयामध्ये रक्षण केलं. त्याच वेळेला तो त्रिविक्रम राजा दर्शनासाठी अकस्मात आला. राजा आला आणि गोरक्षनाथांना पाहिलं. अतिशय प्रेमानं धावत पळ जाऊन गोरक्षनाथांच्या गळ्याला मिठी मारली. जवळ बसवलेला याने सर्व वृत्तांत विचारू लागले. मग मच्छिंद्रनाथांच्या त्या देहाचा प्रेताचा जो वृत्तांत झाला तो सर्व सांगितला गेला. आणि मग त्या राजाच्या शरीरामध्ये असलेले मच्छिंद्रनाथ त्यांनी ते ऐकलं आणि मग चित्तामध्ये तळमळ तळमळ करू लागले. आणि मग गोरक्षनाथांना बोलू लागलेले आहेत की काही दिवस आता धैर्य धर. धर्मनाथाला राज्यासनावरती बसून मी लगेच ताबडतोब लगबगीनं येतो असं बोलून तो राजा राजमहालामध्ये त्वरित गेलेला आहे. आणि मग मंत्र्याला बोलावलं गेलेलं आहे. मग अतिशय उत्तम असा दिवस पाहिलेला आहे. पृथ्वी तलावरचे राजे बोलावून घेतले आणि स्वतःच्या हाताने अभिषेक करून धर्मराजाला राज्यपदावरती बसवलेलं आहे. याचकांना अपार असं धन आणि राजे महाराजांना आदर सत्कार करून त्यांना वस्त्र दिलेले आहेत. अतिशय स्नेहानं अतिशय प्रेमानं त्यांची बोलवणूक केली. बंदीखान्यामध्ये जे बंदिस्त झालेले ते सगळे सोडून दिले. यालाही 1 महिना लोटलेला आहे. राजा त्रिविक्रम आपल्या मंदिरामध्ये आणि देह सोडून शिवालयामध्ये एका क्षणामध्ये पोचलेला आहे. इकडं रेवती राणी ही सहज राजभवनामध्ये गेली. म्हणू लागली, हे महाराजा, अजून का हो निजलेले आहात? पण ते तिला काही बोलेनाशी झाले. मग तिनं हलवून पाहिलेलं आहे, स्वतःच्या हातानं हलवू लागलेली आहे. त्यावेळेला ते प्रेत आहे हे तिच्या लक्षात आलं आणि मग प्रचंड असा शोक ती करू लागली. रेवती राणी ही तुंबळ शोक करू लागली. हे धर्मनाथ बाळानं ऐकलेलं आहे. आणि मग तो धावत पळत गेला. मंत्री प्रजा सेवक सगळे हंबरडा फोडून रडू लागले. तो वृत्तांत महादेवामध्ये लोकांच्याकडून गोरक्षनाथाच्या जवळ आला. मग भस्म सिद्ध केलेला आहे आणि संजीवनी मंत्राचा प्रयोग केला. सगळी हाडं मांस एका ठिकाणी गोळा केली आणि मग संगीन असा देह निर्माण झालेला आहे. तो संगीन देह निर्माण होताच मच्छिंद्रनाथ तिथं उठून बसलेले आहेत. मच्छिंद्रनाथ देहामध्ये संचार होताच एका क्षणामध्ये उठून बसले. इकडे त्या राजाचं प्रेत हे स्मशान वाटिकेमध्ये आणलं. प्रेत स्मशानामध्ये आणलं.
त्याच वेळेला हे त्रिवर्ग मुनी पाहण्यासाठी निघाले. त्यावेळेला रेवती राणीनं दृष्टीनं पाहिलं आणि मग त्याचा शोध आणला गेलेला आहे. राजाचं दहन केलं, सर्व लोकांनी स्नान केलं, पण धर्मराज मात्र अतिशय अद्भुत असा शोक करू लागलेला आहे. तो शोक तरी कैसा, तर प्राणाचा भरवसा सोडून लोक बोध करू लागलेले आहेत, पण अतिशय आक्रोशानं तो आरंभळू लागलेला आहे. उत्तर क्रिया पूर्ण झाली, पण त्या धर्मनाथाचं काही रडणं थांबलं नाही. अन्न पाण्याविन जर्जर असं शरीर झालेलं आहे. आता प्राण ठेवून काय उपयोग, असं तो धर्मनाथ म्हणू लागलेला आहे. मग मायेचा मोह हा अत्यंत आहे, त्याला परम एकांतामध्ये नेलो आणि हे बाळा शोक व्यर्थ का करतो आहेस अशी समजूत घालू लागलेले आहेत. तरी आता बाळ तुझा जो पिता आहे तो या पृथ्वी तलावरती चिरंजीव आहे. प्रत्यक्ष जाऊन शिवालयामध्ये जाऊन तू पहा. तुझ्या पित्याचं नाव हेमचंद्रनाथ आहे, तो चिरंजीव असा आहे असं त्या धर्मनाथ राजानं ऐकलेलं आहे. आणि मग तो म्हणू लागलेला आहे. त्यानं लगेच सर्व जी वार्ता आहे ती मच्छिंद्रनाथांनी आपल्या मुलाला सांगितली. धर्मनाथानं ते सगळं ऐकलेलं आहे आणि मग त्याचं शरीर तुष्ट झालं आणि मग सर्व जो समुदाय आहे तो सर्व लवाजमा घेऊन महादेवांच्या मंदिरामध्ये आला. भावयुक्त अंतकरणानं मच्छिंद्रनाथांना पालखीमध्ये बसवलेला आहे. पालखीमध्ये बसून आणि आपल्या राज दरबारामध्ये सन्मानानं नेलं. अतिशय प्रेमानं 1 वर्षभर तिथं ठेवून घेतलं, आदरातिथ्य केलं आणि मग पुढं तीर्थयात्रेला निघाले. तीर्थयात्रेला जात असताना धर्मनाथ हा अतिशय शोकाकुलित झाला. म्हणू लागला की हे पिताश्री, तुम्हीच आता सांगा की मी सुद्धा तुमच्याबरोबर तीर्थयात्रेला येतो. याच्यानंतर मच्छिंद्रनाथ म्हणू लागलेले आहेत, बाळा 12 वर्षांनी येथे येऊ, मग गोरक्षनाथाच्या हातून तुला जोग देऊ, मग त्याच्यानंतर आम्ही तुला बरोबर नेऊ. आता रेवतीची सेवा करून रेवती राणीची सेवा कर आणि आपलं राज्य आसन भोग. जिथं रेवती आहे तिथंच प्राण आहे. हे बाळका, हे तू लक्षात ठेव. तिची तू सेवा केल्यानं माझं मन संतुष्ट होईल असं समाधान करून चौरंगीनाथ, गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथ तिथून निघाले आणि मग तीर्थयात्रेला भ्रमण करू लागले. गोदा तटावरती येऊन पोचलेले आहेत. धामनगर असं त्या वनामध्ये, त्या नगरीमध्ये येऊन पोचले. त्या गावाचं नाव ऐकलं. गोरक्षनाथाच्या अंतःकरणामध्ये त्या कृषी धर्मी त्या शेतकऱ्याचं, माणिक नावाच्या शेतकऱ्याची आठवण झाली. आणि मग मच्छिंद्रनाथांना सांगून आडबंग इथं एक भेटलेला होता, मी त्याच्यावरती प्रसन्न चित्तानं काही वर मागून घे असं म्हटलं, पण त्यानं काहीच मागितलं नाही. त्यानं सांगितलं की तुलाच काय मागायचं असलं मागून घे. आणि मग मुळापासूनचं सगळं जे त्याचं कथन आहे मच्छिंद्रनाथांना गोरक्षनाथांनी सांगितलं. मच्छिंद्रनाथांनी ते वर्तमान ऐकलं आणि म्हणू लागले, आता पुन्हा आपण त्याला पाहावं. आणि मग ते शेत कुणीकडं आहे त्या मार्गानं त्रिवर्ग तिघही चालू लागली. त्यावेळेला तो माणिक नावाचा शेतकरी निश्चयाचा बळी
लाकडा समप्रमाणे पाहिला. डोक्यावरती त्या वेटणाचा भारा आहे. बाबऱ्या अशा त्याचे जे केस आहे ते जमिनीपर्यंत लोळू लागलेले आहेत. नखाची जुळमट होऊन गेलेली आहेत. अंगामध्ये तिळभर सुद्धा मांस दिसेना. कातडी हाडाला चिकटलेली आहे. पोट पाठीला एक झालेला आहे. आणि दृष्टी लावून राम 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 असा नामाचा जप करतो आहे. असं त्याचं तप पाहिलं आणि गोरक्षनाथ म्हणू लागले, धन्य आहेस तू. मग मच्छिंद्रनाथांना नमन केलं आणि सांगितलं, हे गुरुवर्या हाच अडबंग आहे. मग त्याच्याजवळ 3 जण गेलेले आहेत. मच्छिंद्रनाथ, चौरंगीनाथ आणि गोरक्षनाथ जवळ गेले. त्याला बोलू लागलेले आहेत. म्हणू लागले, आता हे तपोधना तुम्ही आता तपश्चर्या पूर्ण करा. त्यावेळेला तो त्यांना म्हणू लागलेला आहे, तुमचं याच्यामध्ये काय जात आहे? आपला मार्ग धरून तुम्ही आपलं चालायला लागा. मी तपश्चर्या करीन, याच्यामध्ये तुम्हाला काही नुकसान आहे. जे जे मच्छिंद्रनाथ बोलतील त्यांना तो आकडेपणानं उत्तर देऊ लागलेला आहे. मग गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथांना म्हणू लागले, हा अडबंग आहे महाराज, तरी याचा आत्ता हित करावं. युक्तीने मी याचं हित करतो, तुम्ही मात्र स्वस्थ बसा. मग एका झाडाच्या सावलीमध्ये मच्छिंद्रनाथ हे जाऊन बसले. चौरंगीनाथ आणि मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथाची मौज पाहू लागले. गोरक्षनाथ त्या अडबंगनाथाच्या जवळ गेलेला आहे. त्या माणिक शेतकऱ्याच्या जवळ गेलेले आहेत आणि म्हणू लागले, आहा आहा काय तप आहे. आहा आहा म्हणून असा स्वामी या पृथ्वी तलावरती मी तरी पाहिलेला नाही. काय तप आहे, काय तपश्चर्या आहे, असं गोरक्षनाथ म्हणू लागले. समुद्र वलयांकित पृथ्वी पाहिली, पण असा तपस्वी माझ्या तरी दृष्टीला पडला नाही. तरी हे स्वामी योगमुनी, याच तपस्व्याचा अनुग्रह घ्यावा. असा जर गुरु प्राण्याला लाभला गेला तर त्याच्या दैवाला पार नाही. तरी आता काही असो, यालाच आपण गुरु करावं. असं गोरक्षनाथ त्या माणिक शेतकऱ्याला बोलू लागले. म्हणू लागले, हे स्वामी कृपा करून मला अनुग्रह द्या. माझा गुरु व्हा, मला आपला शिष्य करून घ्या. गोरक्षनाथाचं ते बोलणं ऐकलेलं आहे आणि अडबंग गोरक्षनाथांना म्हणू लागलेला आहे, बेटा एवढा थोर झाला पण अजून तुला अक्कल आली नाही. गुरु म्हणतोय मला हो, मूर्ख आहेस का काय? मला गुरु करू पाहतोयस? ए बेट्या, तूच का माझा गुरु होत नाही? असं म्हणून त्यानं आपला कान त्या गोरक्षनाथाच्या मुखाजवळ आणलेला आहे. कान गोरक्षनाथांच्या मुखाजवळ आल्याबरोबर सज्ञान मंत्र ब्रह्मखाणी परम कृपे करून त्याच्या कानामध्ये फुंकली गेलेली आहे आणि त्याला सणात केलं. मग अर्थार्थी सर्व ज्ञान त्याला प्राप्त झालं. मंत्र कानामध्ये पडल्याबरोबर त्रैलोक्याची दृष्टी त्या अडबंगनाथाला आलेली आहे. स्थावर जंगमामध्ये एकच ब्रह्म भरलेला आहे. असा तो बृहस्पतीसारखा ज्ञानवान झाला आणि मग आपली तपसाधना सगळी सोडलेली आहे. गोरक्षनाथाच्या पायावरती नमन केलं. मग गोरक्षनाथाने भस्मशक्तीचा प्रयोग करून ते भस्म त्याच्या कपाळावरती लावलं गेलेलं आहे.
त्याच्यामुळं तर सगळं त्याचं शरीर तपश्चर्येचा शीन जाऊन शक्तिवान झालं. मग त्याचा हात धरून झाडाच्या सावलीमध्ये आले आणि म्हणू लागले की हे गुरुवर्या, हाच तो अडभंग आहे. हसून मच्छिंद्रनाथ बोलू लागलेले, या अडभंगाला अडभंग हेच नाव इथून पुढं साजेस होईल आणि म्हणून आजपासून याला अडभंगीनाथ असं म्हणावं. मग अवश्य म्हणून गोरक्षनाथांनी त्याला नाथ दीक्षा दिलेली आहे. मग आपल्या बरोबर घेऊन तीर्थयात्रेसाठी जाऊ लागलेले आहेत. मार्गामध्ये जात असताना जी सगळी सद्विद्या आहे ती सगळी त्या अडभंगीनाथांना दिलेली आहे. आपल्या समान शस्त्रास्त्र विद्येमध्ये अडभंगनाथांना पारंगत केलं. अशा पद्धतीनं 4 जण 12 वर्ष तीर्थयात्रा करून पुन्हा प्रयाग तीर्थाच्या ठिकाणी आले. तिथं आले त्यावेळेला हे 4 सूर्य आहेत असे तेजस्वी दिसू लागले. इकडं धर्मराजाला पुत्र झालेला होता आणि त्यानं त्याच्या वडिलाचं नाव त्याला ठेवलेलं होतं. त्या बाळाचं नाव त्रिविक्रम असं ठेवलं. हे 4 जण अडभंगनाथ, गोरक्षनाथ, चौरंगीनाथ आणि मच्छिंद्रनाथ आलेले आहेत. हे धर्मनाथाला कळालं आणि मग सर्व लवाजम्यासहित पालख्या घेऊन त्या पालख्यामध्ये 4घांना बसून वाजत गाजत थाटामाटामध्ये आपल्या नगरीमध्ये आणलेला आहे. आणि मग धृती, वृत्ती, भक्ती त्या योगे करून मच्छिंद्रनाथांचं मन प्रसन्न करून घेतलं आणि मग त्रिविक्रम नावाच्या त्या मुलाला राज्यगादीवरती स्थापन केलं. स्वतः योगाची दीक्षा घेतली. माघ महिन्यामध्ये पुण्यतिथी द्वितीयेला धर्मराजाची बीज असं म्हटलं जातं. त्या दिवशी गोरक्षनाथांनी धर्मनाथाला अनुग्रह दिला. यानंतर सगळे स्वर्गातले देव आणि प्रजा लोक सगळे आलेले आहेत. त्या सर्वांनीही अनुग्रह घेतला. अतिशय अपार असा मोह रचला गेलेला आहे. अनुग्रह झाल्यावरती सगळेजण एका पंक्तीला बसलेले आहेत. गोरक्षनाथांनी हा घास आपल्या हातामध्ये घेतला आणि सर्वांच्या मुखामध्ये घातलेला आहे. आणि मग तो आनंद अतिशय मोठा आहे. तो आनंद पाहून देव सगळे धावू लागलेले आहेत आणि त्यांनाही शेवटी प्रसाद मिळाला. सगळेजण तुष्ट झाले. तुष्ट झाले तरी कशी म्हणू लागले की हाच प्रसाद आम्हाला जन्मोजन्मी प्रतिवर्षी मिळावा अशी आमची इच्छा आहे. तेव्हा त्या सर्व देवांना तपोबळ गोरक्षनाथ म्हणू लागलेले आहेत की या धर्मनाथाच्या नावानं या जगामध्ये प्रतिवर्षी प्रसादार्पण करावा. धर्मराजाची बीज म्हणून तुम्ही अतिशय मोठा उत्सव करा. याच नीतीनं मुलालाही सांगितलेलं आहे. धर्मनाथ मुलाला सांगू लागलेले आहेत, तू सुद्धा अशाच रीतीनं प्रतिवर्षी हा उत्सव कर. मग मंत्र स्फुरला गेलेला आहे आणि मग सगळेजण बोलू लागलेले आहेत. शक्ती समान असा सदैव उत्सव करा म्हणू लागले. आणि मग असे गोरक्षनाथ बोलत असताना सगळ्यांच्या देवांच्या चित्ताला ते मानवलं गेलेलं आहे. आणि मग प्रतिवर्षी आनंदभरीत असा धर्मनाथाची बीज म्हणून महाउत्सव करू लागले. त्यावेळेपासून सहजासहजी या जगामध्ये धर्मनाथाची बीज हा उत्सव सुरू झाला. हा उत्सव जो करतो आहे त्याच्यावरती गोरक्षनाथ हे संतुष्ट होतात. पूर्वी किमी आगार नावाच्या ग्रंथामध्ये
स्वतः गोरक्षनाथांनी हे सांगितलेलं आहे की धर्मनाथाच्या बीजेचं जो व्रत आचरेल तो अतिशय शक्तिमान होईल. त्याच्या घरचं दोष, दारिद्र्य, रोग, भोग आणि विघ्न स्वप्नामध्ये सुद्धा येणार नाहीत. अभद्र असा संसार स्वप्नामध्ये येणार नाही आणि तो सर्व आदिव्याधी, दारिद्र्य, रोग, विघ्नापासून मुक्त होईल. प्रत्यक्ष विष्णू भगवंत आणि सगळे देव त्याच्या घरी येऊन वास्तव्य करतील. मग दोष आणि दारिद्र्य स्पर्श करायला सुद्धा जवळ येणार नाही. असं महात्म्य या धर्मनाथाच्या बीजेचं आहे. आणि तेच जे या धर्मनाथाची बीज करतील त्यांना सुखसंपत्ती, त्यांच्या मनामध्ये जी कामना असेल ती कामना निश्चितपणानं लगेच पूर्ण होईल. असं गोरक्षनाथ त्यावेळेला बोलू लागलेले आहेत. आणि हेच मूळ ग्रंथामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे. असो तेथे महोत्सव झालेला आहे. धर्मनाथाला नाथ दीक्षा देऊन तिथून 5 जण हे महान प्रतापी जती निघाले. नाना तीर्थ करत त्या धर्मनाथाला सर्व विद्या दिलेली आहे. शाबरी विद्येचं हजारो अस्त्रांशी प्रवीण त्यांना केलेलं आहे. मग शेवटी बद्रिकाश्रमामध्ये जाऊन महादेव दृश्यमान झाले आणि धर्मनाथाला त्यांच्या स्वाधीन केलं. बद्रिकाश्रमाच्या ठिकाणी धर्मनाथांना तपाला बसवलं. 12 वर्षाचा नेम केला. धर्मनाथ हा तपाला बसलेले आहेत. आणि मग 4 जण तीर्थयात्रेसाठी पुढं निघाले. 12 वर्ष तीर्थयात्रा करून पुन्हा बद्रिकाश्रमाच्या ठिकाणी परत आले. आणि मग तिथं महोत्सव मांडला गेलेला आहे. माऊंदे केलेले आहेत. सगळे देव बोलावले आणि सगळ्या देवांना तिथं बोलावून माऊंद पूर्ण झाल्याच्या नंतर धर्मनाथाला वर द्यायला लावला. मग सगळ्या देवांनी धर्मनाथांना वरदान दिलं, वर दिला आणि देव स्वस्थानाला निघून गेले. मग तो धर्मनाथ स्वतः तीर्थयात्रेला निघाले. आता पुढे काय कथन होईल ते पुढच्या अध्यायामधलं कथन 35व्या अध्यायामध्ये रेवण सिद्धनाथांचं कथन आहे. पूर्वी 88,000 ऋषी ब्रह्मवीर्यापासून झाले. त्याच वेळेला रेताचा काही भाग रेवा तीरामध्ये पडला. रेवा तीराच्या त्या वाळूमध्ये पडलेला ते रेत तिथं चमश नारायणांनी संचार केला आणि तिथंच देह निर्माण झाला. अतिशय सुकुमार नाजूक असं बाळ, सूर्यासारखं तेजस्वी मनोहर तिथं जमिनीवरती लोळू लागलेला आहे. ट्याहा ट्याहा करून रडू लागलेला आहे. त्याच वेळेला त्या वनामध्ये एक शेतकरी, त्याचं नाव आहे सहनसारुक, तो मटके घेऊन पाणी नेण्यासाठी रेवा नदीकडे चाललेला होता. पण जात असताना अकस्मात त्यानं ते बाळ पाहिलं. सहज पुढं जात असताना त्या बाळाच्या रडण्याचा आवाज आला आणि ते बाळ पाहिलं. बाळ हे अतिशय सुकुमार शरीर आणि कर्दळीसारखे त्याचे पाय, ते त्याला पाहिलेलं आहे. मोहानं विव्हळ झालेला आहे. मग ते गाडगं जे आहे पाण्यासाठी नेलेलं जमिनीवरती ठेवलं आणि तातडीने धावत जाऊन त्या बाळाला उचललेलं आहे. मोहानं कवळून धरलं. हृदयाच्या ठिकाणी अतिशय प्रेम निर्माण झालं. आधीच सहनसारुक असं नाव होतं.
आणि त्याच्यानंतर मग दयेला काय उण आहे, आवडीनं मुख चुंबन केलेलं आहे आणि अतिशय प्रेमानं त्या बाळाला कुरवाळू लागले. आणि मग एक वस्त्र घेतलेलं आहे, त्या वस्त्रामध्ये लिप्त केलं आणि अतिशय आनंदामध्ये घरी घेऊन आले. घरामध्ये प्रवेश केला. बायकोला बोलू लागलेले आहेत, म्हणे जेवलं गे, आजचा दिवस हा अतिशय उत्तम लाभलेला आहे. तर जसा मदनासारखा आणि पुत्र आपल्याला लाभलेला आहे. सहज मी पाणी आणण्यासाठी रेवा नदीच्या वाळवंटामध्ये गेलो, पण आपल्या वंशावळीसाठी ईश्वरानं हा मुलगा आपल्याला दिला. अशी गोष्ट ऐकल्यानंतर त्याची जी बायको आहे ती म्हणू लागलेली आहे, कोठे आहे मला दाखवा. त्यावेळेला त्या वस्त्रातून काढून तिच्या हातामध्ये बाळाला दिलेलं आहे. त्यावेळेला ती स्त्री म्हणू लागलेली आहे, ती त्याची पत्नी ही धार्मिक बुद्धीची, संसार धामामध्ये देहधर्मी, आणि तिला अतिशय आनंद झाला. जसा पूर्णचंद्र दृष्टीला पाहिल्याच्या नंतर समुद्राला भरती येते, तसा उचंबळाला तिला झालेला आहे. एखाद्या दरिद्र्याला धनाचं दर्शन व्हावं आणि मग त्याची आनंद लहरी काय वर्णन करावी. बाळ हृदयाच्या ठिकाणी धरलं, अतिशय प्रेमानं चुंबन घेऊ लागलेले आहे. आणि मग त्या बाळाला तेल लावून न्हाऊ घातलं, पाळण्यामध्ये घातलेलं आहे. तिथंच ते तांदूळ घरी निजवलं गेलेलं आहे. आणि तिला प्रेमाचा पान्हा फुटला, त्याला स्तनपान केलं. त्या बाळाला स्तनपान करून पाळण्यामध्ये घातलेलं, पाळण्यामध्ये घालून ती त्या शेतकऱ्याची बायको ही अतिशय आनंदित झालेली आहे. आणि मग अशा पद्धतीनं दररोज त्या बाळाचं ती पालन पोषण करू लागली. अशा पद्धतीनं त्या बाळाचं संगोपन करीत असताना रेवा नदीच्या तीरामध्ये सापडलं, म्हणून अतिशय मोहानं रेवणनाथ असं नाव ठेवलं. मग रेवणनाथाचं संगोपन दोघंही अतिशय प्रेमानं करू लागले. अशा पद्धतीनं पुष्कळ दिवस त्या प्रपंचामध्ये निघून गेले. 12 वर्ष प्रपंच करत असताना तो जो शेतकरी आहे तो पित्यापेक्षाही अधिक प्रेम रेवणनाथावरती करू लागलेला आहे. आणि मग 12 वर्षाचा झाल्याच्या नंतर रेवणनाथ सुद्धा आपल्या वडिलांबरोबर शेतामध्ये जाऊ लागले. नांगरणी करणं, वखरणी करणं, पेरणं आणि बाकीच्या पशुपक्ष्यांचं रक्षण करणं, अशा पद्धतीनं शेतीच्या कामामध्ये रेवणनाथ हे निपुण झाले. आणि मग कोणी एके दिवशी पहाटेच्या वेळेला बैल चारण्यासाठी शेतामध्ये घेऊन जाण्यासाठी रेवणनाथ निघाले. चांदणं पडलेलं होतं आणि स्पष्ट असं चांदणं जमिनीवरती दिसत होतं. स्वतःच्या डोळ्याला सुद्धा समोरून काय येत आहे हे दिसत होतं. मग बैल हा सोडलेले आहेत, पहाटेची वेळ आहे, चारण्यासाठी शेतामध्ये घेऊन जाऊ लागलेले आहेत. बैलांना दा 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 म्हणून हाकून पुढं चालू लागले. त्याच वेळेला दत्त महाराज पुढून त्या वाटेनं येत होते. पण ते महाराज अत्रिनंदन दत्त महाराज वाऱ्याच्या वेगानं त्यांचं गमन होतं. नेमेल्या ठिकाणी स्नान करायचं आणि गिरमणार पर्वतावरती जायचं. पायामध्ये सुशोभित अशा खडावा आहेत. एक सुशोभित असं शुभ्र वस्त्र आहे, कौपीन आहे आणि डोक्यावरती जटा या वेष्टिल्या गेलेल्या आहेत. पिंगट अशा रंगाच्या मिशा आहेत. असा ज्ञानियांचा वरिष्ठ
अतिशय चकाकी त्यांच्या त्या देहाची आहे. असे महाराज दत्त महाराज 3 देवांचा पूर्ण अवतार लगबगीनं पुढचा नेम धरून चाललेले होते. त्यावेळेला मार्गामध्ये अकस्मातपणानं पुढं बैल पाहिलेले आहेत, पण बैलांच्या आडून मागून रेवणनाथ चालतो आहे हे मात्र दत्त महाराजांना दिसलं नाही. मानव गतीनं त्यावेळेला त्यांनी पाहिलेलं आहे. त्याच वेळेला पुढं दत्त महाराज आले. सहज स्थितीनं त्या बैलांच्या मागून रेवणनाथ चालत आले. सर्वाच्या मागचा जो बैल होता आणि त्या बैलाच्या पाठीमाग आडबाजूनं रेवणनाथ चालत होते. त्या बैलाच्या पुढून दत्त महाराज आले. बैल हा बुजून पळाला गेलेला आहे. मागं रेवणनाथ थोडंसं अंतरावरती राहिले, पण दत्त महाराज आणि रेवणनाथ हे एकमेकांच्या वरती आदळले. दोघांचा एकमेकांना स्पर्श झाल्याबरोबर दोघंही एकपणी मिसळले गेले. स्पर्श अंतकरणाला झाला. त्याच वेळेला रेवणनाथांना ज्ञान प्राप्त झालं. विमूढपणानं अज्ञानपणानं शेतीचं काम करत होते, पण अशाच अबुद्धीपणानं अज्ञानपणानं सतत शेतामध्ये राहणाऱ्या आणि शेतीचं काम करणाऱ्या त्या रेवणनाथाला दत्त महाराजांचा स्पर्श झाला. पूर्वजन्मामध्ये आपण कोण होतो हेही कळायला लागलं. आणि मग मी आता या पृथ्वी तलावर कसा आलो, कुठून आलो, मला ही स्थिती कशी प्राप्त झाली. मी तर पूर्वीचा नारायण आहे. परमप्राज्ञिक असा चर्मश नारायणाचा मी अवतार आणि ह्या शेतीमध्ये उगाच कामच करत बसलोय. मी या तिही लोकांमध्ये वंद्य आहे, पण मला आता कोणीच ओळखीत नाही. मी काय करतोय तर सतत शेतामध्ये जातो आहे आणि माझं हित मात्र मला कळालेलं नाही. असं देहामध्ये ज्ञान उत्पन्न झालं. मग स्तब्ध असे मौन धरून राहिलेले आहेत. पण दत्त महाराजांची धडक बसल्याबरोबर कोण आहेस तू असं विचारलं. कोण तू असं दत्त महाराजांनी म्हटल्यानंतर प्रणिपात केलेला आहे आणि म्हणू लागलेला आहे, हे महाराजा, तुझाच अंश या देहामध्ये आहे. तुमचा देह 3 देवांचा अंश आहे. पण सत्यगुणाने जो महापुरुष तो मी येथे प्रपंच देहामध्ये अतिशय कष्टलो गेलेलो आहे. तरी आता क्षेमदया हे महापुरुषा तुम्ही उदित करा, या देहाला सनात करा. असं म्हणून दृढ असं पाय दत्त महाराजांचे धरलेले आहेत. डोकं दत्त महाराजांच्या पायावरती ठेवलेलं आहे. म्हणू लागलेलं आहे की हे महाराजा, तुम्ही मला सनात केल्याशिवाय तुमचे पाय मी सोडणार नाही. असं त्या रेवणनाथांनी म्हटल्याच्या नंतर दत्त महाराज पाहू लागलेले आहेत. त्याच्या भक्तीचा आदर पाहिलेला आहे, त्याचा दृढ निश्चय पाहिलेला आहे. मग कमंडलू जमिनीवरती ठेवलं आणि वरदानाचा हात त्याच्या डोक्यावरती ठेवला. कपाळा खालून हात घालून रेवणनाथांना उठवलेला आहे आणि मनात म्हणू लागलेले आहेत की हा पूर्वीचाच सनात आहे. हा 9 नाथामधला एक नाथ आहे. नाथपंथी हा अवतार आहे. चमस नारायण हा प्रताप सूर्य या पृथ्वी तलावरती विराजमान झालेला आहे. तरी आत्ता याला सनात करून हा नाथपंथ वाढवावा, कृपेचा हात याच्या डोक्यावरती ठेवावा असं म्हणून दत्त महाराजांनी आपला हात रेवणनाथांच्या डोक्यावरती ठेवला. कृपेचा हात डोक्यावरती ठेवला
पण अनुग्रह देण्यासाठी मात्र अंतर केलं. श्रोते म्हणतील, कशासाठी अनुग्रह दिला नाही? तरी चित्तामध्ये दत्त महाराजांनी भक्ती श्रम हे याला घडलेले नाहीत. त्याच्यामुळे याच्या देहाला प्रायश्चित्तच काही मिळालेलं नाही. म्हणून याला अनुग्रह देऊ नये. तरी भक्तीचं जे कष्ट आहे ते याला घडल्याशिवाय उपदेश देणं, याला अनुग्रह देणं हे योग्य होणार नाही. ज्ञान वैराग्याचा मार्ग मिळाल्याशिवाय ब्रह्मस्थिती प्राप्त होणार नाही. आणि म्हणून अनुग्रह रहित कृपेचा हात रेवणनाथाच्या डोक्यावरती ठेवला. पण रेवणनाथाच्या भक्तीसाठी दत्त महाराज काय करतायत ऐका. एक सिद्धीची कळा दत्त महाराजांनी त्याला सांगितली आणि बी किंचित रोवून पुढं दृष्टी ठेवली गेलेली आहे. जसं बाळ आहे, त्या बाळाच्या जवळ धन देऊन त्याचा बाप व्यवसाय करायला लावतो आणि मग थोडंसं धन दिल्यानंतर तो काय करतोय हे त्याचं चांगुलपण पाहिल्याच्या नंतर पुढचा सर्व कारभार त्याच्या हाती देऊन टाकतो. किंवा जमिनीमध्ये काही थोडंसं बीज टाकून बीजाची उगवण शक्ती किती आहे हे पाहिलं जातं. आणि म्हणून तेच धन मग एखादा सावकार आहे, तो सावकार पाहतो की थोडंसं याला धन देऊन बघावं, तो त्याची फेड करतो का. आणि मग अशा या पृथ्वी तलावरती ज्याचं मन तुष्ट होईल आणि मग तो त्याच्यावरती उपकार करतो, विश्वास ठेवतो. पण ती कळा प्राप्त होत असतात रेवणनाथांना अतिशय आनंद झाला. आणि मग त्यांनी दत्त महाराजांना नमन केलं आणि एका क्षणामध्ये वळवण केली. पण विरह चित्तामध्ये मानला गेलेला आहे आणि ते शेतामध्ये वनामध्ये जाऊ लागले. पण आपलं जे हित आहे ते हित अंतरलं गेलं. स्वतःचं हित पाहावं. जसं कोंडवळ्याची कांजी जी आहे ती भूताला दिली तर तो राजी होतं, तशा अल्पसिद्धीमध्ये तो पुरुष तुष्ट झालेला आहे. पुष्कळ धनाची आणि रास जवळ आलेली होती, पण ती अज्ञानपणा जर हाकलून दिली, खापरासाठी जर चिंतामणी सोडून दिला तर मग त्याला काय बोलावं. किंवा दारू गोड लागली म्हणून अमृताचा धिक्कार केला, निर्मळ असा दगड पाहिला आणि लोखंडाला सोनं करणारा परीस मात्र सोडून दिला. त्याप्रमाणे प्रत्यक्ष रेवणनाथ त्या सिद्धीला भुलले गेले. सिद्धी बुद्धी प्राप्त झाली आणि दत्त महाराज हातातून निघून गेले. अशा पद्धतीनं संप्रदाययुक्ते निस्पृह आपल्या शेतीमध्ये गेलेला आहे. तिथली जी कथा होईल ती श्रोत्यांनी पुढच्या अध्यायामध्ये ऐकावी. लुंडीचा मुलगा नरहरी वंशामध्ये जन्माला आलेले मालूक हे ग्रंथ करते संताच्या कृपेनं ही कथा आपल्याला सांगतील. स्वस्ति श्री भक्तिकथासार समर्थ गोरक्ष काव्य किमयागार सदा परिसोत भाविक चतुर चतुर्श्रींशतिमाध्याय गुढः. श्रीकृष्णार्पणमस्तु. पुंडलीकवरदे हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. पवनसूत हनुमान की जय. उमापति महादेव की जय. श्री नवनाथ भक्ति कथासार 34वा अध्याय समाप्त.
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.